उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेल्या। गुरुवारी रात्री बैठक झाल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवारांसोबत पार्थ आणि जय पवारही पटेलांच्या निवासस्थानी होते। पार्थ आणि जय पवारही महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झाले। पक्षातील घडामोडी आणि माध्यमांमधील चर्चांमुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा आहे। पटेल, तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांबद्दलही चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, काय अधिक माहिती? अंकिता, खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 2 दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि अशामध्ये त्यांनी काल प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। खरं तर मागील 2 दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं की कुठेना तरी त्यांचं पक्षामधनं पद जे आहे ते काढण्यात आलंय अशी चर्चा रंगली होती। आणि अशामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी काल प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। अनेक विषयांवर चर्चा देखील झाल्याचं समजून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर मग नरेश अरोरा, स्वतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी चर्चा झाल्याचं दिसून येत आहे। आणखी कुठेतरी एनसीपी पक्षातनं कुठेतरी त्यांना बाजू करण्यात येत आहे अशी काहीशी भूमिका जी आहे ती दिसून आली होती आणि यावर अनेक राजकीय पक्षांकडून देखील टीका करण्यात आली होती आणि थेट चर्चा देखील जी आहे ती होताना दिसून होत होती। अशामध्येच आता पुढील वाटचालीबद्दल देखील चर्चा झाली आहे आणि इतकंच नव्हे तर मग पोटनिवडणूक बारामतीमध्ये जी होणार आहे त्याबद्दल देखील चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समजून येत आहे। अंकिता, शुभम, मात्र या बैठकीमध्ये पार्थ आणि जय पवारही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं। या दोघांच्या उपस्थितीमुळे ही बैठक किती महत्त्वपूर्ण मानली जाते? अर्थातच सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्यासोबत जय आणि पार्थ पवार हे देखील त्यांच्या सोबत गेल्याचं दिसून येत आहे आणि अशामध्येच ज्या ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यामध्ये आहेत त्या ठिकाणी त्यांचे दोन्ही मुलं जी आहेत ती देखील दिसून येत आहे। त्याच अनुषंगाने कालच्या झालेल्या बैठकीमध्ये देखील दोघे उपस्थित होते आणि इतकंच नव्हे तर मग पार्थ पवार हे कुठेतरी पक्षाची जबाबदारी जी आहे ती सांभाळताना दिसून येत आहेत आणि अशामध्येच ही महत्वपूर्ण बैठक संपन्न होत असताना स्वतः पार्थ पवार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे ज्या काही चर्चा झालेल्या आहेत, जे काही प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे किंवा संपूर्ण प्रकार जो घडतो त्याबद्दल त्यांनी त्यांची भूमिका जी त्या ठिकाणी सांगितली असेल ती देखील पार्थ पवार यांच्या कानावर गेलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये कशा पद्धतीने पार्थ पवार यांनी निर्णय घ्यावे यासाठी त्यांना काही मार्ग सुप्त झालं तर एक प्राथमिक अंदाज जो आहे तो लागत आहे। निश्चित। शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।